आनंदाचा शिधा बंद होण्यासाठी छगन भुजबळांना जबाबदार धरलं। महायुतीमध्ये सुरू असलेल्या कुरघोड्या पुन्हा चव्हाट्यावर आलेल्या आहेत। महायुतीमधील कुरघोड्या पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेल्या आहेत। आनंदाचा शिधा बंद होण्यासाठी छगन भुजबळांना जबाबदार धरलं गेलं। शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंतांनी भुजबळांची लाज काढली। महायुतीमध्ये सुरू असलेल्या या कुरघोड्या आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेल्या आहेत। आनंदाचा शिधा बंद होण्यासाठी भुजबळांना जबाबदार धरलं गेलंय, तर शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी भुजबळांची थेट लाज काढलेली आहे। त्यामुळे महायुतीमध्ये कुरघोड्या सुरू आहेत आणि त्या आता चव्हाट्यावर आलेल्या आहेत। आपले प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याशी बोलूया, त्यांच्याकडून या संदर्भातले तपशील घेऊया। पंकज, काय नेमकं अरुण सावंतांनी म्हटलंय, भुजबळांची लाज काढली आहे? अरुण सावंत यांनी जी पोस्ट केलेली आहे, जी माहिती पडल्यानुसार छगन भुजबळ यांना आनंदाची शिधा ही योजना बंद करतो आहे हे सांगायला लाज कशी वाटत नाही, असा थेट सवाल जो आहे तो विचारलेला आहे। निश्चितच ही बाब गंभीर म्हणावी लागेल, कारण अरुण सावंत हे प्रवक्ते आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे, आणि असं असताना त्यांनी छगन भुजबळांसारख्या एक ज्येष्ठ नेते आणि अनेक वर्षाचा अनुभव असलेल्या मंत्र्यांना थेट सवाल विचारले। त्यामुळे महायुतीतल्या कुरघोड्या ज्या आहेत त्या चव्हाट्यावरती यायला लागल्या आहेत। एका अर्थानं आनंदाची शिधा। बरं पंकज, तुम्हाला थोडंसं थांबवतो। अरुण सावंत आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत, ज्यांनी ही पोस्ट केलेली आहे। आपण त्यांच्याशी बोलूया। अरुण सावंत जी, काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? त्या पोस्ट मध्ये तुम्ही भुजबळांना लाज कशी वाटत नाही असा थेट सवाल विचारलाय? अगदी बरोबर आहे। पहा, ज्या योजना जनहितासाठी गोरगरीब जनतेचं कल्याण साधण्याकरता माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी सुरू केल्या होत्या आणि त्या योजना जनतेला खूप आवडल्या होत्या, गोरगरीब त्याचा फायदा घेत होते। जवळजवळ 2 कोटी पेक्षा जास्त गरीब त्याचा फायदा घेत होते आणि अचानक तुम्ही आता अशी वेगवेगळी कारणं सांगून जर या योजनांनाच कात्री लावायचा प्रयत्न सुरू केलात तर मग गरिबांनी जायचं कुठे, पाहायचं कोणाकडे? तर हे जे काही इंटरनल पॉलिटिक्स आहे, हे पॉलिटिक्स कुठेतरी थांबलं पाहिजे आणि या गोरगरिबांच्या योजनांसाठी पैसा हा उभा केला गेला पाहिजे। त्यावेळेस कारण सांगून जमणार नाही। त्यापेक्षा ज्या हे जे काही यांचा विभाग आहे, या विभागामध्ये कशी काटकसर करता येईल, जिथे चुकीच्या ठिकाणी पैसा खर्च होत असेल यांच्या खात्यामधला, तो त्यांनी रोखावा आणि हा जो काही निधी आहे तो निधी या आनंदाच्या शिधासाठी दिलाच पाहिजे। आणि तुमच्याकडे जर तो निधी नसेल तर निदान पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये तरी ही योजना चालू ठेवली गेली पाहिजे, कारण आज जनतेला अशा योजनांची गरज आहे। दूरदृष्टीने एकनाथ शिंदेजी यांनी या योजना सुरू केल्या होत्या, त्याला तुम्ही राजकीय रंग देऊन बंद पाडण्याचा प्रयत्न मुळीच करू नका, हे माझं स्पष्ट म्हणणं आहे। बरं, ही भूमिका समजू शकतो की ही जी योजना आहे ती बंद होऊ नये, मात्र तुम्ही जो सवाल विचारलेला आहे, भुजबळांना लाज कशी वाटत नाही, हा पक्षाचा अधिकृत प्रश्न आहे, पक्षाची अधिकृत भूमिका आहे? नाही, पक्षाची अधिकृत भूमिका असो किंवा नसो, आज जनतेच्या बाजूने पक्षाचा प्रवक्ता ही भूमिका मांडलेली आहे। जे मला वाटलं ते मी स्पष्ट, माझं कर्तव्य आहे। बरं, पण मग महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत, महायुतीतल्या या अंतर्गत बाबी म्हणायच्या, अंतर्गत नाराजी आहे ही महायुतीतली, तुमची अंतर्गत नाराजी आहे? हा प्रश्न जो मी मांडला आहे हा आनंदाचा शिधा या बाबतीत मांडलेला आहे। याचा अर्थ आपण इतर सर्व गोष्टींशी लावणं हे चुकीचं ठरेल। आपण जी भूमिका माझी आनंदाचा शिधा याच्यासाठी होती ती मी स्पष्ट शब्दामध्ये मांडलेली आहे। आपण इतर ठिकाणी त्या गोष्टीला वळवून नेण्याचा प्रयत्न नाही केला तर ते बरं ठरेल। पण अरुण सावंतजी, योजनेसंदर्भातली भूमिका समजू शकतो, मात्र तुम्ही ज्या पक्षात आहात तो पक्ष सत्तेत आहे, सत्तेत असलेला दुसरा पक्ष, त्या पक्षातल्या नेत्याची तुम्ही लाज काढताय, म्हणजे तुमच्या युतीतल्या नेत्याची लाज काढताय, समन्वय कमी पडतोय? हो, पहा, आदरणीय भुजबळ साहेब हे फार मोठे नेते आहेत, ते सुद्धा सत्तेमध्येच आहेत ना, तरी सुद्धा अनेकदा त्यांना जे विचार पटत नाहीत ते त्यांनी मांडलेले आहेत आणि अख्ख्या महाराष्ट्राने ते पाहिले आणि ऐकले आहेत। मग मी चुकीचं काय केलं? बरं, धन्यवाद अरुण सावंतजी। पुढारी न्यूजची सविस्तर बातचीत आपण केली त्यासाठी। अरुण सावंत यांनी पोस्ट करत छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधलेला आहे। अरुण सावंत शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते आहेत, तर छगन भुजबळ यांची एक प्रतिक्रिया आपल्याकडे आहे, आपण ती प्रतिक्रिया सुद्धा ऐकूया।
आणि दिवाळीला आम्ही तर प्रस्ताव पाठवला होता की या बाबतीमध्ये निर्णय घ्यावेत, म्हणजे मग हे सगळे जे आहे काय टेंडर वगैरे अमकं तमकं नेमकेचे सगळे जे आहेत पोच करण्याच्यासाठी जे आहे वेळ मिळेल, परंतु फायनान्सने जे काय या वेळेला त्यांनी सांगितलं काही शक्य होत नाही. आता दुःखाचा शिधा वाटवी आता पण काय बोलतो मी, आनंद नसेल तर मग दुःख ना. आनंद आहे का, तो शासनाने इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जनतेकरता पैसा खर्च केलाय की थोडासा आता आम्हाला थोडंसं म्हणजे अजितदादांना ते सगळं तोलमोल करताना थोडा उशीर लागेल, परंतु होईल ते का. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया. अमोलजी, अरुण सावंत यांनी भुजबळांची थेट लाज काढलेली आहे. भुजबळांना लाज कशी वाटत नाही असा सवाल त्यांनी विचारलाय. काय आपली प्रतिक्रिया, आपल्या पक्षाची काय प्रतिक्रिया? असं आहे की आता महाराष्ट्रामध्ये एक कुसंस्कृती उदयाला येते आहे की कुठलाही मोठा व्यक्ती ज्याच्या वयाचं भान न ठेवता त्याची लाज काढणं, लज्जा काढणं, शरम काढणं, ते सावंतांना कोणी अधिकार दिलाय तसं बोलण्याचा. आनंदाचा शिदा हा जो भाग आहे हा महाराष्ट्र शासनाचा एक गोरगरिबांसाठी सणासुदीच्या काळामध्ये राबवण्यात जाणारा उपक्रम आहे की त्यांच्या पोटाला 2 घास गोड देता यावं याकरता. आता त्याच्यामध्ये निधीची काय तरतूद आहे, आज कॅबिनेट ची बैठक असते राज्य मंत्रिमंडळाची दर मंगळवारी, त्यामध्ये ठरणार ना ते बंद होणार की चालू राहणार. तर अशा प्रकारे लाज काढणं, शरम काढणं, मला असं वाटतं की महाराष्ट्राची संस्कृती नाहीये. शेवटी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही हे त्याकरता सक्षम आहेत. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकानंतर ते स्पष्ट होईल की आनंदाचा शिधा दिवाळीच्या तोंडावर वाटला जाणार की नाही. बरं, धन्यवाद अमोल मिटकरीजी या प्रतिक्रियेसाठी.